नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 41चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचा पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज दुसरा प्रश्न सोडूया। प्रथम प्रश्न वाचून घेऊया। इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स, व्हॉट वूड द इंटरेस्ट बी ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन्स। जर 3000 रुपये मुद्दलावर 600 रुपये व्याज मिळत असेल तर 1500 रुपये मुद्दलावर किती रुपये व्याज मिळेल हे आपल्याला काढायचं आहे। दोन्ही वेळेस रेट आणि पिरियड हा कॉन्स्टंट आहे। जो 3000 वेळेस रेट आणि 3000 रुपयाच्या वेळेस रेट आणि पिरियड आहे, तोच 1500 रुपये मुद्दल असताना रेट आणि पिरियड घ्यायचा आहे। चारीपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे। सोडवूया आपण। प्रश्न जशाच तसा आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। आन्सर: suppose on rupees 1500 interest would be x रुपीज होईल। समजा इंटरेस्ट आपण x गृहीत धरला। प्रश्नामध्ये कंडिशन दिलेली आहे, हिअर रेट and period remains constant। दोन्ही वेळेस रेट आणि पिरियड कॉन्स्टंट दिलेला आहे। म्हणजे हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल होईल। आपण डायरेक्ट प्रपोर्शनच्या एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत। तर त्यासाठी आपण 2 रो केले आणि 3 कॉलम केले। आता लक्षात येईल तुमच्या, इथं प्रिन्सिपल घेऊ आपण, प्रिन्सिपल, आणि इथे इंटरेस्ट लिहू। इंटरेस्ट प्रश्नामध्ये दिलेलं आपल्याला ज्यावेळेस 3000 प्रिन्सिपल आहे त्यावेळेस इंटरेस्ट मिळतो आहे आपल्याला 600 रुपीज। जर आपण प्रिन्सिपल 1500 केलं तर आपल्याला इंटरेस्ट किती घेणार आपण x रुपीज गृहीत धरलेलं। देअरफॉर यावरून आपण डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळं असं लिहू शकतो आपण 3000 अपॉन 600 इक्वल टू x। देअरफॉर तिरपा गुणाकार 3000 इंटू x इक्वल टू into 600। therefore x equal to 1500 into 600 divided by 3000। कॅल्क्युलेशन काटाकाटी 1 2 3 0 1 2 3 0 कॅन्सल। आता 3 1 3 3 2 6। therefore x equal to फक्त वर 150 आणि गुणाकारात 2 राहिले। देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 300 रुपीज। म्हणजे अल्टरनेट आपला कोणता पर्याय बरोबर आहे? पहिला, 300 रुपीज बरोबर आहे। देअरफॉर इंटरेस्ट इज रुपीज 300। समजलं मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल। धन्यवाद।